श्वेता कधी असं काही करेल मला वाटलंच नव्हतं. तर झालं असं की त्या दिवशी होता सॅटरडे आणि मी घरी आले 6 वाजता. त्यानंतर मला एक कॉल आला की तुमचं पार्सल आलेलं आहे म्हणून. आणि मी दार उघडतच होते तर समोर डायरेक्ट श्वेता. म्हणजे तिने असं सरप्राईज दिलं की मी कधी एक्सपेक्ट पण केलं नव्हतं. आणि त्याचा लॉंग व्लॉग यूट्यूबला आलेलाच आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं आहे. मग ती आल्यावर आम्ही प्लॅन केला की अचानकच कुठेतरी बाहेर जाऊ म्हणून. तसा आमचा प्लॅन अगोदर होता की 1 महिन्यानंतर जायचा, पण ती अचानकच आली आणि ठीक आहे म्हणलं, उद्या संडे पण होता त्यामुळे निघूया म्हणलं. मग प्लॅनिंग वगैरे झाली, पॅकिंग पण झाली. टुकटुक, टोनी, खुशी यांना पण घ्यायचं होतं सोबत, कारण त्यांना एकटं नव्हतं सोडू शकत. सो मग निघालो आणि असं काही ठरलेलं नव्हतं की कुठं जायचं वगैरे. तर नंतर कुठं गेलो ते तुम्हाला लॉंग ब्लॉगमध्ये दिसेलच. ट्रॅफिक पण खूप होता आणि जाताना व्ह्यू तर तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला अंदाज देखील आलेलाच असेल की आम्ही कुठं गेलो होतो. त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि जेवण खरंच घरगुती खूपच छान होतं. तर आम्ही काय काय एन्जॉय केलं आहे येणाऱ्या व्लॉग्समध्ये तुम्हाला दिसेलच. सो भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय.